नमस्कार मित्रांनो. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये कोपरी पाचपाखडी मतदारसंघातून अर्ज दाखल केलेला आहे. तर या अर्जामध्ये त्यांनी किती संपत्ती दाखवली आहे हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया व या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व पुढील बेल दाबा. सर्वात आधी आपण त्यांची वैयक्तिक माहिती जाणून घेऊया. तर एकनाथ शिंदे यांचं पूर्ण नाव एकनाथ संभाजी शिंदे असे आहे. त्यांची जन्मतारीख ही 9 फेब्रुवारी 1964 अशी आहे. त्यांचा मतदारसंघ हा कोपरी पाचपाखडी असा आहे व त्यांचा पक्ष हा शिवसेना असा आहे. तसेच त्यांचा व्यवसाय हा शिंदे कन्स्ट्रक्शन, भाडे, शेती, वेतन, ट्रान्सपोर्ट असा आहे. त्यांच्यावरती आतापर्यंत 3 गुन्हे दाखल आहेत. त्यांचे शिक्षण हे पदवीधर झाले असून त्यांनी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठेतून शिक्षण पूर्ण केले. आता आपण त्यांची संपत्ती पाहूयात. 2023 व 24 मध्ये त्यांनी एकूण 34,81,000 रुपये अधिकचे इन्कम टॅक्स भरले. आता आपण त्यांची जंगम मालमत्ता पाहूयात. ज्यावेळेस एकनाथ शिंदे यांनी अर्ज दाखल केला त्यावेळेस त्यांच्याकडे रोख रक्कम ही 2,600 रुपये होते व त्यांच्या बँक खात्यामध्ये 10,75,000 रुपये रक्कम होती. तसेच त्यांच्याकडे एकूण शेअर्स हे 50,500 रुपयाचे आहे व त्यांच्याकडे एकूण बचत ही 59 लाख रुपयाची आहे. तसेच त्यांच्याकडे कोणतीही आगाऊ रक्कम नाही. तसेच एकनाथ शिंदे यांच्याकडे आरमाडा, बोलेरो, इनोवा, स्कॉर्पिओ, टेम्पो आहे. यांची एकूण किंमत ही 75,32,000 रुपये आहे. तसेच एकनाथ शिंदे यांच्याकडे 7,92,000 रुपयाचे सोने आहे. त्याचबरोबर त्यांच्याकडे एक रिव्हॉल्वर व एक पिस्तूल आहे. त्याची किंमत ही 5 लाख रुपये आहे. त्याचबरोबर त्यांच्याकडे इतर मालमत्ता ही 45 लाख रुपयाची आहे. आता आपण त्यांची स्थावर मालमत्ता पाहूयात. एकनाथ शिंदे यांच्याकडे एकूण शेतजमीन ही 30 लाख रुपये अधिकच्या रकमेची आहे व त्यांच्याकडे बिघड शेतजमीन ही 13 लाख रुपयाच्या किमतीची आहेत. त्याचबरोबर त्यांच्याकडे कोणतीही व्यावसायिक इमारत नाही. तसेच त्यांची निवासी इमारत ही 8,50,000 रुपये किमतीची आहेत. एकनाथ शिंदे यांच्यावरती कर्ज आहे ते 69,31,000 रुपये किमतीचे आहे. अशी एकूण मिळून एकनाथ शिंदे यांची संपत्ती ही 15,42,89,000 रुपये किमतीची आहे. तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दलची ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व अशाच नवनवीन व्हिडिओसाठी बोल कार्तिक या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व पुढील बेल दाबा. धन्यवाद.